गंधाव जाऊन म्हणला का तात्या असा खुडीचा आहे. गावाला काही लोक घरी गेले ना 11 वाजता गावाला निघून जात होता आणि संध्याकाळी घरी येताना गंजीची पिंडी चुरून आणल्याशिवाय घरी येत. मला सांगायचंय काय, ही भक्ती आहे. ही देवाला कशी आवडती, गोळी भक्ती आवडते, लक्षात ठेवा. हा, आणि देव कशाचा भुकेलेला आहे, देव भावाचा भुकेला आहे. देव भावाचा भुके हाची दुष्काळ तयाला लय महाराज. म्हणून असणारी आमच्या सरांची भक्ती कशी आहे, गोळी भक्ती, प्रेम आहे, अंतकरणामध्ये भाव आहे, अंतकरणामध्ये देवाविषयी. अरे आपण एकटेच नाही तर सगळ्यांना सोबत या रे या रे ते प्रमाण लागू होतंय. सगळे या. मी एकटाच नाही, सगळे एकट्याला परमार्थ करता आला असता का नसता करता आला सांगा तुम्ही. घरीच विठ्ठलाची मूर्ती बसवली असती, घरीच पूजा केली असती, रात्रंदिवस देवाचं, पण नाहीये. मीच नाही, साधू संतांनी सुद्धा तेच केलं. लक्षात ठेवा. साधू संतांना काय परमार्थ करता आला नसता का, काय ज्ञानेश्वरी लिहायची गरज होती, काय तुकाराम महाराजांना गाता लिहायची गरज होती, पण नाही का. जगाच्या कल्याणा संतांच्या देह कष्ट भीती परोपकारी. साधू संतांनी आपला देह जिजवला कुणासाठी, जगाचं कल्याण व्हावं म्हणून. ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ फुकट देऊन टाकला. नाही लोकांना ज्ञानेश्वरी ग्रंथ कळणार म्हणून ज्ञानोबरांनी 27 भंगाचा एक छोटा ग्रंथ काढला. त्याचं नाव पटकन, त्याचं नाव हरिपाठ आहे. वाचत जाय कधीतरी. काय होतं त्याने, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. ज्ञानदेवा सांगा, झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ. हरिपाठ जर घरामध्ये तुम्ही रोज वाचलेला हरिपाठ जर तुमच्या सासऱ्याच्या कानावर गेला, तुम्ही वाचलेला हरिपाठ तुमच्या सासूच्या कानावर गेला, तुम्ही वाचलेला हरिपाठ जर तुमच्या नातवाच्या कानावर गेला आणि निस्ता तो हरिपाठाचे शब्द जरी कानावर गेले, तर ज्ञानोबराय वर्णन करतात पूर्वजांची वैकुंठाची वाट मोकळी करण्याची ताकद हरिपाठात आहे. विडाल असं हे करण्याचं काम, इकडे लक्ष द्या बरं. हे करण्याचं काम आपले कोण करतायत, सर करतायत, हे लक्षात ठेवा महाराज. कोणत्या रूपामध्ये भगवंतांनी त्यांना पाठवलं असं, काय त्यांना बुद्धीचे वैभव आणणे नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. महाराज काय ज्ञानोबरांनी त्यांना बुद्धी द्यावं. आणि काय इथं, आणि देव कुठेही राहत नाही. देव कुठेही राहत नाही. देवाला जागा कशी लागते, पवित्र ते कुळ, पावन तो देश, ते हरीचे दास जन्म घेते. आणि भजन कुठेही होत नाही. भाग्यवंता घरी भजन भजन. किती उदाहरण देवात महाराज. देवाचं नाव इतकं साधन आहे, कुठं बी निघायला. लक्षात आलं तुमच्या. काही लोक मध्ये काय बसले टाळवाचे बसले. अरे देवाचं नाव एवढं साधन आहे की ते कुठं बी निघायला. आणि देवाचं नाव मुखात यायला सुद्धा काहीतरी जन्म लागतंय. लक्ष, काहीतरी जन्मातली पुण्याई लागते, लक्षात ठेवा. आता काही ना माहित नाही का गावात तिथं कीर्तन चाललं तरी सुद्धा कशासाठी या लोकांनी रात्रंदिवस कष्ट करा, कशासाठी इथं आपण खटाटोप करायचा, जगाचं कल्याण व्हावा म्हणून या माणसांनी असणाऱ्या या सरांनी आपल्याला नियोजन केलेले महाराज. लक्षात ठेवा. नाही तर काय गरज आहे. मी मग अशी सांगितलं एकट्याने केलं, पण नाही, आपल्या बरोबर 2 लोकांचं सुद्धा काय झालं पाहिजे, उद्धार झाला पाहिजे. लक्षात ठेवा महाराज. म्हणून हा खटाटोप आहे. म्हणून असणारा हा एकादशीचा नियम सरांनी चालू केलेला आहे. आणि हिथं येऊन आपल्या कानावरती भगवंताचं नामस्मरण जर करत असेल, नामस्मरण जर आपल्या कानावर पडत असेल, तर हे निम्म पुण्य सरांना हे लक्षात ठेवा. कोणामुळे कानावर पडतंय, हा सरांमुळे कानावर पडतंय. लक्षात ठेवा. त्यांना तर पुण्य आहेच, पण ज्या व्यक्तीमुळे आपल्याला इथं बसायला जागा मिळते, ज्या व्यक्तीमुळे हरीचं नाव आपल्या कानावर पडतं. काय भजन चाललं होतं मग अशी महाराज. त्याच्यामध्ये खरा भाव होता, भाव होता त्याच्यामध्ये, शुद्ध अंतकरणाने चाललं होतं. हे लक्षात ठेवा. म्हणून एक सांगू का, आपण जे म्हणतो, आपण भजन म्हणतो हे झालं आपलं पुण्य. आपण भजन म्हणतो हे झालं आपलं पुण्य. पण आपल्यामुळे जर दुसरा भजन म्हणत असेल तर त्याचं सुद्धा निम्म पुण्य तुम्हाला मिळत असते. लक्षात. आता तुम्ही कीर्तनाला आलात, पण तुमच्या बरोबर एखादी जर महिला कीर्तनाला आली तुमच्यामुळं, कोणामुळं, ती म्हणत होती नको ग, अगं चल चांगलं चाललंय तिथं, अगं नको लय झोप येते तिथं, अगं चल झोप नका संध्या, नाही ग अगं लय झोप नाग चल. जर आली तर तिचं सुद्धा निम्म पुण्य कोणाला.
म्हणून आपण इथं हरीची कथा आहे, हरीचं भजन आहे. देवाचं नाव किती गोड आहे सांगू तुम्हाला. देवाचं नाव किती गोड आहे. दूध आहे का तुमच्या घरी? दूध आहे का? ओ आई नाही चहा प्यायला येत सांगा पटकन, नाही तर हाणूच घेईन मी तुमच्या पुढे. घरचं झालं थोडं नाही धाडलं गोड घरी दारी ते सांगा पटकन आपलं. हाय ना मग हा माना ना. काय मला आहे काय कमी. हा आता दूध आहे तुमच्या घरी आहे. दुधापासून काय तयार होतं? दही तयार होतं. दह्यापासून ताक तयार होतं. ताकापासून लोणी होतं. लोण्यापासून तूप होतं. तुपापासून चुप. आता इकडे लक्ष द्या पटकन. तुपापासून काय तयार पदार्थ होतो सांगू का? त्याचं नाव आहे अमृत. काय अमृत तयार होतं. आणि अमृतापेक्षाही गोड देवाचं. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा, मन माझे केशवा. कामाने घे, कामाने घे. सांग पंढरी राया, सांग पंढरी राया. काय करू यासे, काय करू यासे. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. इतकं गोड देवाचं. मग तुम्ही विचार करा, इतकं भगवंताचं गोड नाव जर एखाद्या व्यक्तीमुळे आपल्या कानावर पडत असेल तर आपला का उद्धार होणार नाही? पूर्वजा वैकुंठ मार्ग हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, ज्ञानदेवा सांगा झाला हरिपाठ. पूर्वजा वैकुंठ किती देवाचं नाव मोठं आहे. गगनाहुनी वाढ, ज्ञानदेव पुसे निवृत्तीची चाड. गगनाहुनी वाढ किती प्रमाण देता येतील आपल्याला. आता इकडे लक्ष द्या पटकन. एखादा नियम चालू करणं सोपे, टिकवणं अवघड आहे. पण असणाऱ्या कसल्याही परिस्थितीमध्ये हा नियम चालू केलेला आहे महाराज. आणि हा नियम सरांनी टिकवलेला आहे. टाळ्या वाजवा सरांकरता. आणि नुसता नियम नाही चालू केला, तो टिकवलाय. माळ घालणं सोपं, टिकवणं बोला पटकन. माळ घालणं सोपं, टिकवणं कशाला घातली मग? माळ घालणं सोपं, टिकवणं अवघड आहे. मोबाईल घेणं सोपं, बॅलन्स टाकणं अवघड आहे. गाडी घेणं सोपं, चालवणं अवघड आहे. पकवास घेणं सोपं, वाजवणं अवघड आहे. अभ्यास करणं सोपं, पास होणं. बोर खोदणं सोपं, पाणी लागणं अवघड आहे. विहीर खोदणं सोपं, पाणी लागणं अवघड आहे. लग्न करणं सोपं, बायको सांभाळणं सोपं. लांब गेलाय 24 कॅरेट विठाल. म्हणून हा नियम चालू केलाय. द्यावे तेवढे धन्यवाद सरांना थोडे आहेत. म्हणून आजचं असणार हे कीर्तन कामदा एकादशी निमित्त कीर्तन. आणि दुसरी जमेची बाजू अशी आहे, नुसतं कीर्तन नाही महाराज, इथं मंदिर झालेलं आहे. इथं काय झालेलं आहे? मंदिर आहे. इथं भगवंताचा वास होतो, इथं भगवंत राहतो. ऐका इकडे लक्ष द्या. आणि मंदिर असं तसं घडत नाही. भगवंताची सुद्धा काहीतरी तिथं काय इच्छा आहे, म्हणून देव इथं राहतोय. एक असा प्रसंग घडला तुकोबारायांच्या जीवनातला. ऐका मंदिर कसं होतं महाराज. ऐका कारण देव त्यांना कशी बुद्धी देतो, कसं मंदिर होतं. तुकोबारायांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. ऐका गुड. ऐका असे सुगीचे दिवस. आता सुगीचे झालेले आहेत ना? नाही झाले का इकडे सुगी? नाही झाले आहेत ना? सुगे झालेत का? हा चालू आहेत ना? नसलं उरकत उद्या येतो आमची टोळी आहे ना सर ना. मग काय येतं दिनरचने हाची धंदान गोविंदाचे नाही का? मला इकडे लक्ष द्या. आता इकडे तुकोबारायांच्या जीवनातला प्रसंग आहे. तुकोबाराय काय करायचे, सकाळी उठायचे भजन करायचे. भजन करत असताना गरीब बायको भजन करून देत,
बऱ्याच बायका घरी भजन करून देत नाही ना. हा बरं मग तुकोबराय उठायचे आणि एका शेतामध्ये तुकोबराय आपल्या शेतामध्ये जाऊन काय करायचे, पण भजन करत असताना तुकोबरायांच्या बांधावरती एक शिळा होती, दगड होती. त्या शिळेवरती बसून तुकोबराय काय करायचे, भजन करायचे. पण ती बांधावरती अशी होती, तो बांध होता एक तुकोबरायांचा आणि दुसरा बांध होता असणाऱ्या पुण्याच्या सावकारांचा होता, पाटलांचा होता, सावकारांचा होता. मग सावकार एक दिवस आले आणि आल्यानंतर त्यांनी काय पेरली होती, ज्वारी पेरली होती. आता सुगीचे दिवस ज्वारी पेरलेली असताना एक दिवस सावकार आले तिकडून. आल्यानंतर सावकारांनी बघितलं तुकाराम महाराज भजन करतायत, आपल्या बांधावरती बसून भजन करतायत. आणि तुकोबरायला सांगितलं एक काम करा. काय महाराज, तुम्ही असंही भजन करता तसंही भजन करता, मग एक काम करा ना. काय पाखरं राखण्याचं तेवढं काय करा. असंही तुम्ही भजन आमच्या दगडावर शिळेवर तर पाखरं राखण्याचं काम करताल का. महाराजांनी सांगितलं काही हरकत नाही, मी तुमचं पाखरं राखण्याचं काम करून टाकतो. मग पुण्याच्या सावकारांनी सांगितलं तुम्ही जर पाखरं राखण्याचं काम केलं तर मी तुम्हाला 2 मन ज्वारी, पहिल्या काळात होतं ना 2 मन 3 मन, आता नसेल कळत समजा, पण पहिल्या होय तुमच्या काळात असं तुम्हाला आठवत असेल, 2 मन 3 मन ज्वारी दिली. चल ठरलं म्हणले, काही हरकत नाही. सगळं काय ठरलं. पुण्याचे सावकार गेले पुण्याला. महाराजांचं आपलं रोज भजन चालू, शिळेवर बसले की भजन चालू. आता भजन इतकं रंगात यायचं आहे, एवढं भजन रंगायचं की पक्षी सुद्धा त्या भजनात काय व्हायचे, डोलायचे. एवढे रंगायचे, एवढं भजन रंगायचं. पक्षी सुद्धा आले, एवढे दंग व्हायचे भजनात की बस. आणि तुकोबरायांच्या जवळ येऊन बसायचे पक्षी जवळ येऊन बसायचे आणि तुकोबर म्हणायचे आलात का, या 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 बसा. आता असं म्हणल्यावर ते ज्वारीला दाना तरी राहिला असेल का, राहिला असेल. महिना 1.5 महिना असं भजन चाललं. पाखरं यायचे तुकोबरांजवळ बसायचे, भजन चालू झालं की पाखरं येऊन बसायचे आणि आले की या म्हणायचे. पण पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहते. पक्षी अंगणात उतरतात पण ते गुंतून राहत नाही, पोट भरले की तिथून निघून जातात. मग पक्षी त्या कंसावरती बसायचे आणि बसल्यानंतर महिना 1.5 महिन्याने पुण्याचे असणारे सावकार आले बघायला. चला म्हणले कस काय ज्वारी काय बघावं. काय सांगू तुम्हाला, बघतात येऊन तर तुम्ही सांगा ज्वारीला काय राहिलं असेल, काहीच राहिलं नाही ज्वारीला. आणि तुकोबरायांचं आपलं काय भजन. अरे काय वेळ आहे का तुकोबरायला लागले खवळायला. कोण सावकार खवळायला लागले. अरे कळतं का काय तुकाराम महाराजांकडे विना हातामध्ये घेतात भजन करतात. अरे लेकरा बाळांच्या तोंडामध्ये आलेला घास या माणसाला सांभाळता आला नव्हतं जमत तर नाही म्हणून सांगायचं ना. चिडले सावकारात. चिडल्यावर तर राग आला सावकारांना. गावात गेले आणि पाटलांना सांगितलं, मंबाजी बुवा असतील, रामेश्वर भट्ट असतील, सगळे काय असतील त्या काळातले त्यांच्याकडे गेले आणि गेल्यानंतर सांगितलं सगळा घडलेला प्रसंग त्यांना सांगितला. सांगितल्याबरोबर तुकोबरायांना बोलून घेतलं आणि सांगितलं हो खरं आहे का, अरे लेकरा बाराच्या तोंडामध्ये आलेला घास या माणसाने सांभाळला नाही. किती झाली असती ज्वारी, सांगितलं असं झाली असती 5-6 खंड्या. किती झाली असती, 5-6 खंड्या ज्वारी झाली असते आम्हाला, पण या माणसाने सांभाळली नाही. नसलं जमत नाही म्हणून सांगाय. तुकोबरायांना बोलून घेतलं. हो खरंय का, हो खरंय म्हणले. खरंय म्हणले. मग का नाही सांगितलं, का नाही देणार. सांभाळता आलं तर कशाला सांभाळ. किती झाली असती ज्वारी, भरून द्या. हो देतो भरून म्हणले. कोण म्हणले, तुकाराम महाराज. पण हे खोटं बोलतायत म्हणले. खोटं बोलतायत. तुकाराम महाराज म्हणले हे खोटं बोलतेत सावकार. का 5-6 खंड्या नाही म्हणले, 10 खंड्या झाली असती. काय म्हणते 10 खंड्या. आता त्या पाटलांनी हाणून घेतलं. म्हणले अरे इथं खायची पंचायत तुकाराम महाराजांची आणि सांगतात 10 खंड्या झाली असती. द्या भरून. हो देतो भरून, काळजी करू नका, देतो भरून. आता ज्याच्या हातामध्ये फुटका विना रायाला छप्पर, त्या छपरामधून चंद्र दिसत होता. काय होतं तुकाराम महाराजांकडे, फुटकाची विना त्याला 2 तार, फुटकाची विना त्याला 2 तार, करियर झार पंढरीच्या, फुटकाची विना त्याला 2 तार. काय तुकाराम महाराजांकडे फुटलेला विना, पंढरपूरला जायचं ना आपलं काय करायचं, नुसतं यायचं असं. हो देतो भरून, काळजी करू नका.
2 कागद तयार केले, एक तुकाराम महाराजांकडे दिला, एक सावकारांकडे दिला आणि एक पाटलांकडे ठेवला. देतो भरून म्हणले, काळजी करू नका. पण पाटील गावातले असणारे पंच हुशार होते. ते म्हणले एक काम करा ना, जाऊन तर बघू म्हणले आधी, चला. एवढी काय आखी पाखरांनी खाल्ली असते, थोडी बरं असं ना शिल्लक, चला बरं बघून येऊ. आखे पंच, पुण्याचे सावकार, तुकाराम महाराज सगळे शेताकडे निघाले. आता निघाल्यानंतर त्या बांधावर जाऊन बघतात. काय प्रसंग आहे का बरं? त्या बांधावर उभा राहून बघतात तर काय, त्या बांधावर उभा राहून बघितलं तर तुडुंब कंस, आपले दाण्याने भरलेले कंस. प्रत्येक कंसावर पंढरपूरचा देव नांदत होता, प्रत्येक कंसावर. अरे त्या सावकाराने पाहिलं पुण्याच्या तर डोळे दिपायला लागले त्याचे. त्याने सांगितलं काय प्रकार घडला. अरे मगाशी तो पाखराने एक दाणा शिल्लक ठेवला नव्हता आणि आता बघताय तर काय तुडुंब भरलेले कंस. किती होतील सावकार? सावकार 2 पाऊल मागे सरले, 2 पाऊल मागे सरले. म्हणले आता काय सांगता येत नाही बघ किती होईल ते काय. तुम्ही तर म्हणले पाखरांनी खाल्ली. त्यावेळेस तर कळलं तुकाराम महाराज काय आहेत महाराज. ती ज्वारी काढली, फोडली, केली, ती आखी ज्वारी झाली जवळजवळ 15 खंड्या. किती झाली? 15. आखी ज्वारी गोळा केली आणि सांगितलंय ही ज्वारी माझी नाही, ही ज्वारी तुकाराम महाराजांची. तुकाराम महाराज म्हणले नाही नाही माझी नाहीच. माझी किती? माझी किती? 2 मन. हा आता तुम्ही लक्ष देऊन कीर्तन ऐकताय. माझी फक्त 2 मन. माझं काम काय होतं? राखण्याचं होतं. मला किती द्या? 2 मन. बाकी सगळी कुणाची आहे? माझं काय नाही त्याच्यामध्ये. सावकाराने सुद्धा ती घेतली नाही, आखी तुकाराम महाराजांकडे दिली. आणि दिल्यानंतर तुकाराम महाराजांनी सांगितलं ए मला सुद्धा हे नको, आम्हाला नको. मग काय करा? काय नाही, ही आखी ज्वारी गोळा करा, टेम्पोत भरा, पुण्याला जाऊन मार्केटला विका आणि तिचे आलेले जे पैसे आहेत ते घ्या आणि माझ्या पडक्या वाड्यामध्ये पंढरपूरचा देव राहतोय त्याचं तेवढं काय करा, त्याचं तेवढं काय करा, मंदिर बांधा. आणि आज सुद्धा तुम्ही जर देहूला गेले आणि त्या पडक्या वाड्यातलं जर पांडुरंगाचं मंदिर जर पाहिलं तर ते ज्वारीच्या पैशातलं मंदिर आहे, लक्षात ठेवा. म्हणजे देवाला जर राहायचं असेल तर देव कसल्याही परिस्थिती मी कुणाला कशी बुद्धी देईन सांगता येणार नाही. म्हणून सरांना सुद्धा काय भगवंताने बुद्धी दिली असेल आणि सांगितलं असेल आता मला कुठं राहायचंय, इथं राहायचंय, तुम्ही हे काम करा. आणि म्हणून मागे पुढे उभा राही संभाळीत. देव मागे पुढे उभा राहून ते काम करून घेत असतो. एक सांगू का, देवानं किती जणांचे सर काम केले, देवानं किती साधू संतांचं काम केलं देवानं. काकड्यामध्ये तुम्ही बघा तिसरी मालिका आहे, उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठी भाव भक्ती देखून या दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी परला चरमू रंगू लागे रोहिदासा संगे कबीराच्या मागे शेदेविनी सजन कासया विकू लागे मास माळ्या सावत्यास खुरपू लागे. किती काम केली देवानं. अरे कितीतरी काम या देवानं. मग आपलं का काम करणार नाही देव आहे? का करणार नाही? करेल. फक्त असणारा हा नित्य नियम. एवढं नियोजन केलंय ना, तुम्ही फक्त ऐकण्याचं तर काम करा. ऐकण्याचं काम करायचंय आपल्याला, दुसरं काय काम आहे का आपल्याला? यायचं बसायचं. देव किती मजा या परमार्थामध्ये, खूप मजा आहे. एका गडानं नियम चालू केला. महाराज सांगायचे नियम करा, नियम करा. एक सांगू का, तुम्ही जर नियम केला ना तर लक्ष्मी ढकलून दिली तरी जा. मी सांगत नाही, हरिपाठामध्ये वर नित्य नेम नामे ते प्राणी दुर्लभ आणि लक्ष्मी वल्लभ तया जवळ. महाराज नेम जर केला तर लक्ष्मी आपल्या कुठे येते? माग येते. ढकलून दिली तरी मागच येते लक्ष्मी. एका गड्यानं नियम केला, ऐका बरं का, ऐका. एका गड्यानं नियम केला आणि नियम केल्यानंतर तो म्हणला हो महाराज सांगा काय नियम करायचा, सांगा मी करतो म्हणला नियम. हा सांगा काय नियम करायचा. तो म्हणला तुकाराम महाराजांकडे गेला आणि महाराजांना म्हणला पंढरपूरची वारी करशील का? त्यांनी सांगितलं नाही, आताच वायलो निघलोय म्हणला, अजून काय घर राहायला नाही. गड्यांना वायले टाकले, वारी काय जमणार नाही. बर म्हणला दुसरा नियम, एक काम करशील का म्हणला, काय तुळशीला पाणी घालशील का म्हणला, भारीचं भरणं असतं म्हणला, रानात जावं लागतं, कधी 11 कधी 12 कधी 10 वाजते, त्याच्यामुळे तो काय मेळ बसायचा नाही. बर गंध लावण्याचा नियम करशील का? त्यानं सांगितलं आयुष्यात कधी गंध लावला नाही, आणि आता जर मी गंध लावला आणि जर गावात गेलो
तर मित्र काय म्हणते, लावला का लावला का बुक्का, घेतला का टाळ, लागला का नादी. म्हणजे काय काय म्हणतील मला सांगता येणार नाही. त्याच्यामुळे गंधाचा सुद्धा नियम जमणार नाही. पण त्यो लय हुशार होता. त्यो म्हणला मला काही गंध जमायचा नाही बरं का, पण आमच्या शेजारी रामभाऊ गंध लावतो म्हणला. तो गंध बघायचा मी नियम करी, बाकी काय मला नियम जमणार नाही. पण तुकाराम महाराज म्हणले, ए येड्या, पण नियम असा करायचा, तो नियम चुकवायचा नाही. आणि रामभाऊचा गंध बघितल्याशिवाय पाणी सुद्धा प्यायचं जमन का नियम. हा म्हणला चालतंय, काय अडचण नाही म्हणला, नियम करतो जीवनात, ठरलं म्हणलं, चाललं म्हणला. महिना झाला, 2 महिने झालं, नियम जोरात चालू झाला. आता उन्हाळ्याचे दिवस होते, नांगरटीचे दिवस. पहिल्या काळामध्ये काय ट्रॅक्टर होते का काय आहे होय. हा, नांगरटी आपलं बैलाचे नांगर राहायचे. वायला निघलेला गडी बैल 2 वाटून आले होते. गेला आपला रानात, झोपले बैल. सकाळी 10 वाजले, 11 वाजले, आदलीची एकादश होती, कीर्तन चालू होतं. महाराजांनी चांगलं कीर्तन रंगवलं. बसला कीर्तनाच्या, लागला नादी. मग बसल्यानंतर मग सकाळी उठला, म्हणला आता चला, आता कुठं जायचं, नांगरायला जायचं म्हणलं. बायकोला सांगितलं लवकर या, आदल्या दिवशीची काय एकादश आहे म्हणलं, लवकर. म्हणली काळजीच करू नका. 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, तरी टोपलं डोक्यावर काय दिसना गडी. बांधावून खाली एकदा तो हलगडला खाली, तरी सुद्धा तरी टोपलं काय डोक्यावर गडी. घामानी जाम, पाणी पिऊ जाम, काय करावं. आणि टोपलं 12 वाजता डोक्यावर दिसल्या बरोबर बांधावा आल्यावर गडी. काय आता काय झालं असं ही तुम्हाला सांगायची काय गरज नाही. मग 12 वाजल्यानंतर आता म्हणलं आता लई जेवायचं म्हणलं, आता काय लागली, भूक लागली म्हणला. आता भाकरी उघडल्यानंतर आवडीची भाजी बायकोनी आणली. आता भूक लागल्यावर जर आवडीची भाजी घरी नसली तर किती राग येतो माणसाला. हा, काय करावं, काय करा कळत नाही का म्हणला, अक्कल नाही का म्हणला. किती दिवस सांगायचं, 40 वर्ष झालं संसार करते, सगळं काय बोललं झाल्या. आता तिला गडी राग काय जेवला नाही. बरेच गडी अजून रुसत येत, बरेच गडी अजून काय होते, रुसत येत. आणि कशावर बी मग ती कशावर राग काढायचा त्या गड्यांनी संसारात, कशावर बी. मांजर जरी आली ना, फिरणं ए बंगाले मधीच भिरी 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 काय करायला लागली ग. हा, मग कुत्र्याव घालून बोलायचं, हिथच मरतोय अजून. हा, महिना झालं कुठं जाय ना, काय व्हाय ना, सप्ता नाही महिना झालं कुठं सप्त्याव नाही, काय नाही काय. हा, लाडक्या बहिणी तुम्ही सप्त्याव नाही, आम्हाला लाडक्या बहिणीचा हप्ता नाही आणि सप्ताह नाही, काय मिळे म्हणली. सगळं असं भांडण वाद झाल्यानंतर तेवगडी काय जेवला नाही. जेवल्यावर आता तिला काळजी पडली, मालक आपले जेवले नाही. 4 वाजताच घरी आली. तिने सांगितलं आता चांगली भाजी करते, मालकाला जी आवडन ती भाजी करते. हा, ती लवकर गेली, मालकाला आवडणारी भाजी, तेल वगैरे टाकून सगळं काही घेतलं तिथं. संध्याकाळी गडी आला, पण 1 नाही 2 नाही, 1 नाही 2 गोदडी घेतली आणि झोपला. झोपल्याबरोबर ती म्हणायची, पप्या ए पप्या, तुझ्या बापाला म्हणाव चल. आता तेव काय गप होता का काय, रुसलेला गडी होता. आता रुसवा काढायचं काय साधं आहे का ते. हा, पप्प्याला 1 नाही 2 नाही गडी तसाच झोपला. आता झोपल्यावर तुम्ही सांगा, आदल्या दिवशीची एकादश, दुसऱ्या दिवशी गडी उपाशी. आता सकाळी उठल्यावर म्हणलं बाकी काय का असताना पहिलं काय करायचं, बाकी तिकडे काय का असताना म्हणला. सकाळी लवकर उठला, लवकर झोपला, तर लवकर उठला, आंघोळ केली. पण ध्यानात आलं काय, मी मुद्द्यावर येणार आहे, मी मुद्द्यावर येणार आहे, मी कुठं जाऊ द्या, गणित बघायचा. भूक पोटामध्ये लागलेली. सकाळी उठला, आंघोळ केल्याबरोबर रामभाऊच्या घरी गेला. आहेत का घरी आहेत का, कुठं गेले रामभाऊ. घरच्यांनी सांगितलं कालच गावाला गेलेत म्हणले ते. आता बरी का पंचायत, गावाला गेलो म्हणलं गोंद कुठं बघायचा. आता गावात गेला, पण गावात पडलं होतं
सुतक पडल्यामुळे एकही गांधावालं दिसना. फाट्यावर गेला चिंचोली फाट्यावर म्हणला, फाट्यावर बघू म्हणला, कर्जचं जरा बरं वार करीत म्हणला. जात्यात मांदळीकडे इकडे जर एखादा आला तर फाट्यावर बी एकही गडी नाही. काय करावं म्हणला, कर्जतकडे चला म्हणला. तिकडे आता कर्जतच्या रोडने पळत निघाला आणि आदल्या दिवशी कर्जतला पडला होता दरोडा. कसं पटत इकडे गाला हसत येत ध्यानात येत आहे त्यांच्या सगळं. हा आणि मग कर्जतला पडला होता दरोडा. तिकडून 4 चोर आखी बँक लुटून गाड्यांनी खिशात भरून सगळं मस्त पैकी. पण त्यांना चोर आपण नाही हे ओळखून आलं पाहिजे म्हणून त्यांनी वारकऱ्याची कपडे धारण केली. चुन्याचा गंध कालिवला एका वाटीत. हा अरे ज्ञानबा तुकाराम भजन. पण दुपारच्या 12 वाजलेले. आता हेवगडी फाट्यावर 9 वाजल्या 10 वाजल्या पोटात काव काव करतोय. महाराजांनी तर सांगितलंय गंध बघितल्याशिवाय काय करावं कळना. तिकडून 4 चोर लिंबाच्या झाडाखाली रात्री चोरी केलेलं 4 वाट टाकलं होतं त्यांनी. 4 वाट. आता चौघांनी चोरी केली म्हणल्यानंतर दरोडा पडला होता. सगळं दहन सगळं पैसे सोनं नाणन 4 वाट असं त्यांनी तयार केली. आता 4 गडी खाली मुंडक घालून बसली होती. आता वाटा यायचा म्हणल्या ध्यान कुठं असन त्यांचं. हा वाटेवर ध्यान का नाही कवा येतय ती. 4 गडी खाली मुंडकी घालून. पण कपडे कसले होते पांढरे, टोपी पांढरी, झेंडे असे त्यांनी लिंबाच्या झाडाला उभा करून ठेवले. त्यो म्हणला कोणतरी वारकरी मांदळीला चाललेले दिसतेत आणि ह्यांनी डोक्याला गण कपाळाला गण लावलेला असं. आता त्यांचे चाललेले होते वाट. हे गडी हळूच गेला आणि त्यांच्या खालून बघितलं वर. पटतय त्याला पटतय. हा हे शिरलेला आहे बराच वेळा मध्ये तसा लय विचित्र आहे. हा मग त्याने हळूच मुंडक असं खालून घातल्यानंतर त्याला काय पाहिजे होतं केलेलं पोटात. ते पण माती जाऊन तिकडे धन. पण काय बघायचं आधी गंध. त्याने काय बघितला गंध बघितल्या बरोबर जीभ पळत सुटलं म्हणता चिंचोलीकडे इकडे माघारी. हा तो नुसतं म्हणायचं बघितलं. तुम्ही पडता ना खाली हसता तो काय म्हणायचा बघितलं. चोर म्हणला ह्याने आपल्याला सर मॅडम सुद्धा भोकड्यापणाने हसल्यावर. आता इकडे लक्ष. हा आता त्यातला एक गडी लय हुशार होता. त्याने अख्ख बाजूला सारण ह्याच्या माग पळत सुटला. तो म्हणला इकडे ये. तो म्हणला नाही म्हणला मी. त्याला काय लागली होती बुक. तो म्हणायचा ह्यातलं निम्म दर पण इकडे ये. तो म्हणला नाही म्हणला मी. त्याने काय बघितलंय एक गडी पळत गेला. त्याचे कॉलर धरली म्हणले येड्या इकडे ये. तुझा गण तिकडं. त्याला जवळ बोलून घेतला. अर्ध धन त्याला त्याच्या ताब्यात आणि त्याला सांगितलं कुणाला सांगू. निमधन त्याला दिलं. त्याच्या काप त्याने बी पाठीव टाकला आणि चिंचोली गाठली. तो म्हणला पण तो लय हुशार होता. त्याने ते गाठोडं घेतलं तुकाराम महाराजांकडे गेला आणि महाराजांना म्हणला महाराज निस्ता गंध बघण्याचा नियम केला. तुम्हाला आले ना मुद्द्यावर. निस्ता स्वस्तिक महाराज गत पुटक घालायचं जरा शिक्षण घेणार जरा तुम्ही. निस्ता गंध बघण्याचा नियम केला. एवढं धन मिळालं. मग तुकाराम महाराज म्हणले येड्या जर तूच गण लावला तर किती धन तुला मिळेल. विठ्ठल नित्य
ते नेम नामी ते प्राणी दुर्लभ. तुमचा आयुष्यच वाढणार आजपासून. तुम्ही हसलातच मोकळे मनाने आज. अरे आपलं कीर्तनच असतंय. मग तुकाराम महाराज म्हणले असं फसवा फसवीचं करायचं नाही. काही गडी फसवायचं नाही कोणाला.